लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। चर्चा आपण करतोय की मराठा आंदोलकांची राज्यात अडवणूक होतीये का, आंदोलन करण्याच्या लोकशाही दत्त अधिकाराची गळचेपी होतीये का। चर्चेच्या यापूर्वीच्या टप्प्यामध्ये सरकारच्या हेतूविषयी वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले। हेमलता पाटील काँग्रेसच्या प्रवक्त्या यांनी सरकारची बाजू लावून धरत म्हटलं की सरकारच्या हेतूत प्रश्न उपस्थित करावेत अशा प्रकारची कुठलीही भूमिका घेतली गेलेली नाही। सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित राहू शकत नाही असं हेमलता पाटलांचा दावा आहे। आपल्या सोबत जे पॅनल आहे त्याच्यामध्ये गुणरत्न सदावर्ते आहेत, ते स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि मराठा याचिकेचे विरोधक आहेत, मराठा या आरक्षणाचे विरोधी याचिकाकर्ते आहेत। मला गुणरत्न सदावर्ते आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे। गुणरत्नजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय असं वाटतंय? हो, पोहोचतोय अगदी। सदावर्तेजी, दोन मुद्दे उपस्थित राहिले। पहिला मुद्दा, एक सरकारच्या हेतूवर शंका, दुसरा त्याला दिलेला प्रतिवाद असा आहे की नाही, सरकारच्या हेतूवर शंका घेतली जाऊ शकत नाही। यावर आधी तुम्हाला बोलतं करतो, सरकार न्यायालयामध्ये मराठा आरक्षण टिकावं या दृष्टीने प्रयत्न करताना तुम्हाला दिसतंय का? तुम्ही विरोधक आहात आरक्षणाचे, तरी पण तुमचं निरीक्षण काय? लक्षात घ्या की आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल ही एक जुनी प्रचलित ग्रामीण म्हण आहे। विहिरीत पाणी नसेल तर ते पोहऱ्यामध्ये ओढण्यासाठी कुठून येईल असं येते की मराठा आरक्षण त्या लायकीचं नाही, ते त्या संहितेमध्ये येत नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक पॅरामीटर्स मध्ये येत नाही। त्यामुळं हे आरक्षण मिळणं नव्हे हे अशोक चव्हाणांना माहिती आहे, आदर्श परत शरद पवारांना माहिती आहे, आणि म्हणून आज इतर प्रवक्त्यांकडून बोलवलं चाललंय। एवढे दिवस मात्र अशोक चव्हाण स्वतः माध्यमांसमोर येऊन म्हणायचे की आम्ही सर्वोच्च न्यायालयाला पत्र दिलं। सर्वोच्च न्यायालयाच्या मागच्या हिअरिंगच्या नंतर ते म्हणजे आमच्याकडे एक टर्मिनॉलॉजी आहे, रिट ऑफ हेबियस कर्पस म्हणतात, तसं करून शोधायची वेळ येते की काय, कारण मंत्री आहेत, आमचा हक्क आहे ना मंत्र्यांवर, मंत्री दिसत नाहीत, सापडत नाहीत, अशी परिस्थिती आहे। त्यामुळं कुणालाही दोष देऊन फार चालणार नाही। ते आरक्षण न मिळणं होय आणि कायदेशीर दृष्ट्याच म्हणता येणार नाही। तर मी दोन लोकांना उत्तर देतो, अगोदर टीका टिप्पणी केलेली। विनायक मेटे, तुम्हाला विधान परिषद हवी असेल, मी सुपारीवाला नाही, मी दर दिवस वर्तमानपत्र काढून पहा आणि न्यायालयात येऊन ऐका किती लोकांना न्याय देतो। दुसरी गोष्ट, ज्या प्रकारे द्वेष मराठा द्वेष, इथं जातीचा काय संबंध आहे, इथं गुणवत्तेचा संबंध आहे। आणि फार अँड फ्लंग म्हणलेलं आहे सुप्रीम कोर्टाने, काकडे ऐकून घ्या आणि परत एकदा जज ऑर्डर काढून 9 सप्टेंबरची वाचायची, असं काहीतरी वल्गना करायचं नाही। त्याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे मराठा आरक्षण केवळ 50% नव्हे तर त्यासोबतच फार अँड फ्लंग म्हणजे त्या पॅरामीटर्स मध्ये सुद्धा मागासलेपणाच्या येत नाही। आणि तिसरी गोष्ट, सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित असताना मला असं म्हणायचंय की तुम्ही म्हणताय की आमचं आंदोलन जेन्युइन आहे, लिजिटिमेट आंदोलन आहे असं अधिकृतरित्या म्हणा। सरकारमधल्या प्रवक्त्यांनी सुद्धा म्हणावं की लिजिटिमेट। महत्वाची शेवटची गोष्ट सांगतो, मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात मराठा इतर काँग्रेसमधले असतील, राष्ट्रवादीमधले असतील, शिवसेनेतले असतील, भाजपमधले असतील, आंबेडकरी चळवळीतले असतील, मराठा इतर कोणत्याही माणूस, लीडर सोडून कोणीही माणूस मराठ्यांच्या आरक्षणाच्या फेवर मध्ये नाही। आणि त्यामुळं आता हे बालिशपणाचं आंदोलन असेल किंवा या बालिशपणाची मागणी असेल मराठा आरक्षणाची, स्टॉप दॅट, बंद करा ही मराठा आरक्षणाची मागणी। ठीक आहे, आपलं म्हणणं पूर्ण झालं असेल तर आता प्रश्न पुढे घ्यायला लागतील आपल्याला। विनायक मेटे आपल्याला संधी देतोच आहे, पटकन एकदा सरकारची भूमिका जाणून घेऊ। हेमलता पाटील, मला वाटतं आपल्यापर्यंत पूर्ण विषय पोहोचला असेल गुणरत्न सदावर्तेंचा। तुम्हाला त्यांचा जो पहिला आक्षेप आहे तो मान्य आहे का? आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून? नाही, ह्या गोष्टीला काही अर्थ नाहीये। ज्या पद्धतीने मराठा समाज मागासवर्गीय आहे हे गायकवाड आयोगापुढे संपूर्ण सिद्ध झालंय, त्या पद्धतीचा सगळा डेटा त्यांच्याकडे आहे आणि त्या पद्धतीने ते आरक्षण ते दिलं गेलं होतं। त्यामुळे गुणरत्न सदावर्ते जे म्हणतात ते आड्यातच नाही, पोऱ्यात नाही वगैरे, या गोष्टीला काही अर्थ नाहीये। मराठा समाजाला आरक्षणाचा संपूर्णपणे अधिकार आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये हे म्हणणं ठामपणे मांडतोय। सर्वोच्च न्यायालयाने अजून कुठल्याही पद्धतीचा तो पेंडिंग न्यायालयामध्ये तो निकाल आहे, त्यामुळे कोणी असं म्हणू नये की समाजाला आरक्षण मिळू शकत नाही किंवा मिळणारच नाहीये। आणि त्या पद्धतीने गुणवंत सदावर्तेच्या कुठल्याही बोलण्याशी मी सहमत नाहीये। हेमलता पाटील, आपला मुद्दा लक्षात येतोय, पुढे जाऊयात। विनायकराव मेटे आपल्या सोबत आहेत। विनायकराव, तुमचा मुद्दा आणि तुमची भूमिका ही राजकीय हेतून पुढे येते। गुणरत्न सदावर्तेंच्या या आक्षेपाला प्रतिवाद करण्याची संधी तुमच्यासाठी 1 मिनिट आहे।
असं आहे की प्रसादजी, आपल्याला स्वतःला माहिती आहे की गेले 30-35 वर्ष झालं मी मराठा समाजाच्या करता काम करतोय आणि मी त्याच्यामुळं राजकीय हेतून कोणतीही गोष्ट करत नाही. समाजाच्या हिताचं जे असेल तीच भूमिका घेऊन मी पुढे जातोय आणि उद्याही जाईल. राहिला प्रश्न आता जे कुणी वक्तव्य करतंय, आता त्या व्यक्तीने मगाशी बोलत असताना सांगितलं की मराठा आरक्षणाची लायकी काय. आता मराठा आरक्षणाची लायकी काढणारे हे कोणते लायक आहेत? गुणरत्न नाव घेतलं म्हणजे गुण असलं पाहिजे आणि रत्नही ते असलं पाहिजे. आणि अर्धवट वकिली चालवणारे असले लोक जे केवळ फक्त मराठा द्वेषानं पछाडलेले आहेत, यांच्या मताला काही किंमत द्यायची कारण नाही. राहिला प्रश्न सदावर्तेजी, हा आक्षेप पटतोय का आपल्याला? गायकवाड साहेबांची जी समिती होती ते हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती आहेत. आता हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती मोठे का अर्धवट झालेले वकील मोठे, याचा विचार आपण करा. पण काही लोकांना केवळ विरोधच करायचा असतो, सगळं पिवळंच दिसत असतं, म्हणून त्यांना त्याच्यासाठीच फक्त वागायचं असतं, ते वागतायत. त्यांनी काय वागावं त्यांचा प्रश्न आहे. परंतु अतिशय योग्य प्रकारे गायकवाड आयोगाची निर्मिती झाली, चांगल्या पद्धतीचा सर्वे झाला आणि हायकोर्टानं मान्य केलं, आरक्षण मिळालं. या सरकारला काकडेजी, या निमित्तानं मग एक पुढचा प्रश्न आपल्यासाठी उपस्थित करतो. दरम्यान मी गुणरत्न सदावर्तेंना एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर आलेलं नाहीये. थोड्या वेळाने मला बोलायचंय, तुम्ही मला वाटलं त्यांचं बोलणं संपलं नव्हतं. नाही, मी आपल्याला प्रश्न विचारला होता. गुणरत्नजी, माझा प्रश्न पोहोचला असेल तर आपल्या वकिलीच्या कौशल्यावर आणि आपल्या हेतूवर आता उपस्थित केले जात आहेत प्रश्न. तुम्ही जसे मेटेंच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले तसेच प्रश्न आता तुमच्या हेतूवर उपस्थित होत आहेत गुणरत्न सदावर्तेजी. लक्षात घ्या, हे कसं आहे, हे फ्रस्ट्रेशन आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, कशाचं फ्रस्ट्रेशन आहे? उद्योग राहिलेला कशाचं फ्रस्ट्रेशन आहे गुणरत्न सदावर्तेजी? फ्रस्ट्रेशन हे आहे की यांनी मोर्चा काढला, मी ते मोर्चा थांबवला, नवीन लोक यांच्या सोबत आले, तिथे स्वतः जसं पारंपरिक पद्धतीनं जसे खेळ व्हायचे तसा खेळ झाला यांचा. यांच्या सोबत कुणी राहिलेलं नाही. बदल्यांसाठीची दुकानदारी बंद झालेली आहे. पोट भरण्याची ती योजना असते, पोट भरण्याची. आणि आमच्यासारख्या वकिलांना, डॉक्टरेट असलेले वकील आम्ही आतापर्यंत सिरीज ऑफ केसेस जिंकलेल्या राहतो. जोळीमध्ये भरून दुकानदारी कशा पद्धतीची चालू आहे, ही सगळी दुकानदारी कोर्टामध्ये कशी चालू आहे हे सगळ्या राज्यातल्या माहिती आहे. त्यामुळे यांची लायकी काय ते मी सांगण्याची गरज नाही. आणि अर्ध्या हळकुंडाने धुतलेले हे पिवळे मला काय शिकवणार आहे? यांनी आपली स्वतःची प्रतिमा सुधारावी, माझी प्रतिमा सुधारण्याचा भानगडीत पडू नये. हे सगळ्या राज्यातल्या लोकांना माहिती आहे. त्यांचं म्हणणं फक्त पूर्ण होऊ द्या. तुमचं म्हणणं सुरू असताना ते पूर्ण वेळ गप्प बसले होते. आपण त्यांना 30 सेकंद देतोय. गुणरत्न सदावर्तेजी, आपली भूमिका 30 सेकंदात मांडा. त्यानंतर तुषार काकडेंसाठी एक प्रश्न आहे. आबासाहेब पाटलांचा संपर्क सातत्याने तुटतो, दरम्यान एक बातमी आपल्यापर्यंत द्यायला हवी. त्या बातमीचा परिणाम या चर्चेवर झालाय म्हणून ती देतोय. ती अशी आहे की जगभरामध्ये गुगल, युट्यूब आणि जीमेलची सेवा ठप्प पडली आहे. त्यामुळे बरेचसे मान्यवर हे आपल्या सोबत थेट जोडले जाऊ शकत नाहीत, ते फोनवर आहेत. गुणरत्न सदावर्तेजी, आपला आक्षेप मुद्द्याच्या अनुषंगानं 30 सेकंदात मांडा. माझ्यावर व्यक्तिगत ते ज्या प्रकारे आरोप करत आहेत, मला असं वाटतंय ते त्यांच्या नाकारतेपणा आणि फ्रस्ट्रेशन, आणि मराठा युवकांनी त्यांना नापास केलं. त्यांनी मोर्चे काढले, ते मोर्चे मी थांबवले, मराठा युवकांनी मान्य केलं, मराठा युवक त्यांच्या सोबत गेले नाही, हे एक फ्रस्ट्रेशन आहे. दुसरी गोष्ट, ते नापास झाले, त्यांना माहित आहे की आता ज्यांच्याकडे ती पद गमावली आणि आता एखाद्याला हिनवण्या पलीकड आपण दुसरं काही करू शकत नाही. त्या फ्रस्ट्रेशन पोटी ते बोलत आहेत. ठीक आहे सदावर्तेजी, मुद्दा लक्षात आला. सदावर्तेजी, तुमच्या संदर्भात एक प्रतिवाद मेटेंच्याकडून 30 सेकंदातला. विनायकराव 30 सेकंद. तुषार काकडे वाट पाहत आहेत. असं आहे की काही लोक, मी मगापासून म्हणतोय की असे टिकोजीराव मराठा समाजाला थांबवणारे अनेक वल्गारा करून येऊन गेले. मराठ्याचं काही वाकडं झालं नाही. सरकारनं सरकारच्या पद्धतीनं सर्व समाजाला न्याय द्यायची भूमिका घ्यायला पाहिजे.
तिथं हे सरकार मराठा समाजाच्या बाबतीत कमी पडायला लागलेलं आहे. आमचं म्हणणं तेच आहे. आज सभागृहात सुद्धा मी तोच विषय काढला की सरकारची नक्की भूमिका काय आहे. 25 जानेवारीला त्याच्यावर आपण बऱ्याचदा बोललोय. मला तुषार काकडेंकडे एक वेगळा मुद्दा घेऊन जायचा आहे, जो थोड्या वेळापूर्वी गुणरत्न सदावर्तेंनी मांडला होता. सदावर्तेंचं एक निरीक्षण आहे, तुषारजी, राज्यात खऱ्या अर्थानं मनापासून मराठ्यांचा समर्थक कोणीही नाही, हे गुणरत्न सदावर्तेंचं निरीक्षण आहे. आणि दुसरं त्यांचं निरीक्षण असं आहे की आरक्षणाच्या आडून प्रत्येक जण राजकारण करतोय. तुषार काकडेजी, या दोन्ही मुद्द्यांवर तुमची भूमिका हवी आहे. पहिली गोष्ट महत्वाची की एक असेच मराठा द्वेषी नेते की तो गायकवाड आयोगच बोगस आहे, तो बोगस आयोग आहे. आणि त्याच्या म्हणजे सांगायचं सगळ्यात महत्वाचं काय की गुणरत्नजी हे विधिज्ञ आहेत असा माझा समज आहे. त्यांना कायद्यातलं सामाजिक थोडंसं भान आहे असं मी समजतो. मला एक सांगा की संविधानिकरित्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळींनी एकत्र येऊन ते आयोगाचं गठन झालं. त्यांनी अक्षरशः आजपर्यंत कुठल्याही आयोगाने काम केलं नाही एवढं डॉक्युमेंटेशन या आयोगाने केलंय. म्हणजे पूर्ण घर भांडी धुणं भांडी करणाऱ्या महिला किती, रिक्षावाले किती, माथाडी किती, हमाल किती, आणि हे संपूर्ण सामाजिक मागासलेपणाचं सिद्ध करून त्याला हे सरळ सरळ बोगस बोलतात. आणि पुन्हा राजकारण दुसऱ्यांवर ढकलतात की तुम्ही राजकारण करताय. अहो, आम्ही आज भोगतोय, आज आम्ही आरक्षणाला पात्र असून गेल्या 2 पिढ्या त्या आरक्षणापासून वंचित आहोत. आणि ह्या काय नक्की म्हणाले तुषारजी, आपण गुणरत्न सदावर्तेंच्या भूमिकेच्या अनुषंगाने उत्तर दिलं. माझा एक प्रश्न सुटलाय, मला परत एकदा तो आपल्याला विचारावासा वाटतो आणि तो गुणरत्नांच्या निरीक्षणाच्या अनुषंगाने विचारतो की मनापासून मराठा आरक्षणाचा राज्यात कोणीच समर्थक नाही. तुमच्या लेखी मराठा आरक्षण मिळावं असं कोणाला वाटतं का? वाटत असेल तर कोणाला वाटतं, आणि वाटत नसेल तर ती माणसं कोण आहेत? तुषार काकडेजी. तर समाजाबद्दल बोलणं मी जास्ती संयुक्तिक होणार नाही या ठिकाणी. पण जर दोष द्यायचा असेल तर वडेट्टीवारांसारखे, नितीन राऊत सारखे किंवा भुजबळ साहेबांसारखे ताकदीने रस्त्यावर येतात, समाजाच्या पाठीमागे आणतात. मराठा समाजाचा आमचे आमदार कुठे गेले? आमचे सगळ्या पक्षाचे, इतर पक्षाचे, सगळ्याच पक्षांचे नेते कुठे गेले? अहो, आम्ही ज्यांना जाणता राजा म्हणून मराठा समाज ज्यांचं पिढ्यानपिढ्या धुणं धुतोय ते पवार साहेब एक शब्द बोलत नाहीत. हे आमचं दुर्दैव आहे आणि हे आमचं दुःख आहे. ठीक आहे, दीर्घकाळ ज्येष्ठ नेत्याच्या सोबत राहिलेले आहेत. महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्वाचा नेता मराठा आरक्षणाच्या बाबतीत गप्प का, असा तुषार काकडेंचा सवाल आहे. विनायकराव, तुम्ही इतकी वर्ष त्यांच्या सोबत काढलीत, तुमच्या लेखी असं वर्तन का असावं संबंधितांचं? कसं आहे, पवार साहेबांवर प्रेम करणारा मी सुद्धा आहे. म्हणून पवार साहेबांच्यावर पूर्ण राज्यामधले सर्व समाज प्रेम करतोय, तसंच मराठा समाज सुद्धा प्रेम करतोय. त्या अनुषंगानं मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी करणं अपेक्षित होतं. ती सर्व लोकांची अपेक्षा सुद्धा आहे. पण दुर्दैवानं तसं होताना आज दिसत नाही. पवार साहेबांचं जे राजकारण राहिलेलं पूर्वीपासूनच ते कोणत्याही एका समाजाला सोबत चिटकून न घेण्याचं आहे, ते सगळ्या समाजालाच बरोबर घेऊन जाण्याचं त्यांचं राजकारण आहे. म्हणून त्यांच्याच पक्षाचे एक नेते भुजबळ साहेब तिकडे ओबीसीच्या नावानं डायरेक्ट रस्त्यावर येत आहेत, मोर्चे काढतायत. आणि दुसरं त्यांचा नातू आदरणीय उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार, त्यांचा मुलगा हा सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या बाजूनं आता याचिकाकर्ते झालेत. म्हणजे हे ते पवार साहेबच आहेत की तिकडे ओबीसीला पण तुम्ही आंदोलन करायला लावतायत आणि इकडे सुप्रीम कोर्टातही मराठा समाजाच्या बाजूनं करायला लावतात. ठीक आहे, हेमलता पाटील, या आक्षेपावर आपल्याकडून सत्ताधारी पक्षाचं मत लागेल. वेळेची मर्यादा आहे. आबासाहेब पाटलांचा संपर्क वारंवार तुटत असल्यामुळे ते बराच वेळ चर्चेत नव्हते.
आपण परत एकदा कधी ना कधीतरी आबासाहेब परत भेटूच. दरम्यान सत्ताधारी गटाच्या प्रतिनिधी या नात्याने हेमलता पाटील बोलतील की राज्यातल्या एका अत्यंत वरिष्ठ नेत्याच्या कडून मराठा आरक्षणाच्या बाबतीत अशी भूमिका का व्हावी आणि त्यांच्या छत्रछायेत असलेले वेगवेगळे नेते हे त्या समाजासाठी अर्थात संबंधित नेत्याच्या शागिर्दांमध्ये बरेच जण आपापल्या समाजासाठी खुलेआम रस्त्यावर का उतरताना दिसावेत. नाही, सगळ्यात पहिल्यांदा मी सदावर्तेंच्या प्रश्नावर उत्तर देते की त्यांनी जो प्रश्न मांडला होता की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूनी कोणीही नाहीये, तर त्या गोष्टीवरती मला बोलायला आवडेल की सदावर्ते जसं समजतायत की मराठा समाज म्हणजे महाराष्ट्रातली 10-12 घराणी म्हणजे मराठा समाज नाहीये. मराठा समाज हा त्यापेक्षा खूप वेगळा आहे, अत्यंत नाडला गेलेला आहे, आरक्षणाच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि त्या समाजावर वेळोवेळी अन्याय झालेला आहे. ठीक आहे. तो समाज आपल्याला बऱ्या अंशी माहीतच नाहीये. आपल्याला फक्त देशमुख, पवार, पाटील हेच म्हणजे कदम. हेमलताजी वेळेची मर्यादा आहे. हेमलताजी वेळेची मर्यादा. विनायकरावांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सत्ताधारी गटाच्या प्रतिनिधी म्हणून आपलं उत्तर अपेक्षित करतो. नाही, आता हे विनायकराव कुठल्या पद्धतीने बोलतायत आणि कशासाठी बोलतायत ते मला माहित नाहीये, परंतु शरद पवारांच्या ते वेळोवेळी बरोबर राहिलेले आहेत, शरद पवारांच्या बरोबर सत्तेमध्ये राहिलेले आहेत, त्याचा तो लाभ घेतलेला आहे. आज अचानक त्यांचं शरद पवार साहेबांच्या बद्दलचं का मत बदललं ते मला माहित नाहीये, परंतु वस्तुस्थिती आहे शरद पवार साहेब हे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत. ठीक आहे. मग एक प्रश्न उपस्थित राहतो, आंदोलनाचा सगळ्यांचा अधिकार या राज्यात अबाधित आहे का? काय विचारला प्रश्न आपण? मी प्रश्न आपल्याला असा विचारला की आंदोलनाचा सर्व समाजाचा अधिकार या राज्यात अबाधित आहे का? तो अबाधित आहे आणि कायम अबाधित राहील. फक्त लोकशाही मूल्यांनी ते आंदोलन शांतता मार्गाने दुसऱ्याच्या हक्कावरती अतिक्रमण न करता आणि कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गोष्टींचा विचार करून आंदोलन करण्याचा अधिकार हा अबाधित आहे. ठीक आहे. तो अबाधित राहील, त्यामध्ये सरकार कधीही येणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.